भक्तपरायण चैतन्य महाराज कंधारकर, तसेच आत्माराम महाराज रायवाडीकर, एकनाथ महाराज हरसोतकर, आत्मारामजी या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो, मालकाने आत्ताच प्रास्ताविक केलं आणि त्या प्रास्ताविकामध्ये थोडक्यात भूमिका मांडली की आपण एका ठिकाणी का आलोत. काळाची अत्यंत गरज आहे. सध्या संघशक्ती कलोयुगे आपला धर्म कुठंतरी हळूहळू हळूहळू लोप पावत चाललेला आहे. पहिल्यांदा आपण हिंदू आहोत हे मान्य करावं लागेल. जातीचा संबंध नाही. कोण जातीतला आहे, कोण धर्मातला आहे हा विचार बाजूला ठेवून आपण सर्व एका ठिकाणी आलोत हिंदू म्हणून. हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं एकच वाक्य, हम सब हिंदू है. पहिले आम्ही हिंदू आहोत आणि हिंदूचा हा धर्म हा कुठंतरी आपण हळूहळू विसरत चाललेलो आहोत आणि ते जागृत करण्याचं काम फार मोठ्या प्रमाणामध्ये RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा प्रत्येक वेळेस करत असतो. आज आम्हाला माहित नाहीये पुढचा येणारा काळ विचित्र स्वरूपातला येणार आहे. बऱ्याच जणांना माहित नाही पुढे काय होणार आहे. सध्याच त्याचे परिणाम दिसू लागतात. येणारा पुढचा भविष्यातला काळ अत्यंत वेदनादायक आहे. अरे आम्हाला माहित नाही बाबरानं जर मंदिर पाडलं, ते बाबरानं पाडलेलं मंदिर कसं होतं आम्हाला माहित नाही. पण आज नरेंद्र मोदी जे मंदिर आम्ही बांधलं ना, जगाच्या इतिहासामध्ये सर्वश्रेष्ठ मंदिर महाराष्ट्र आहे. आज कोणाचा लाग नाही. एक टिपूर जरी फोडतो म्हणला नाही निघू शकत बाबा. इतकं भव्य स्वरूपामध्ये ते राम मंदिर निर्माण झालेलं आहे. कार्य करण्याची गरज आहे. म्हणून सर्वांनी एका ठिकाणी येण्याची आवश्यकता आहे. आपण एका ठिकाणी आल्याशिवाय होऊ शकत नाही. किती दिवस झोपणार आहेत, किती दिवस झोपणार आहेत. अरे या झोपीला मर्यादा आहे. मर्यादा आहे महाराज. आज जर तू जागा नाही झालास तर शेवटपर्यंत झोपणार असेल. एक दिवस ह्या झोपीमध्ये तुझ्या धन पडल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेव. याच्याकरता जागा हो. आणि आपल्या जीवनामधून धर्म निघून गेला ना, जीवनातला धर्म निघून गेला, आपलं सगळं गेलं महाराज. धर्म अत्यंत महत्वाचा आहे, अत्यंत महत्वाचा आहे. संध्याकाळच्या वेळेस राजा खालेमान घालून बसला होता. रात्रीची वेळ आहे. राजामान खालीमान घालून बसलेला आहे. तेवढ्यामध्ये एक स्त्री राजाच्या समोर आली आणि निघून जावं लागली. राजानं पाहिलं कोणीतरी एक दैदिप्यमान तेजस्वी स्त्री आपल्या महालातून, आपल्या घरातून बाहेर जात आहे. राजाने विचारलं कोण आहेस तो. त्या अवस्थेत स्त्रीने उत्तर दिलं, राजा मी लक्ष्मी आहे. आज तुझ्या या ठिकाणाचा, आज या महालाचा मी त्याग करीत आहे. मी चालले. लक्ष्मी हळूहळू निघून जाऊ लागली. नंतर एक पुरुष आला. राजानं पाहिलं त्याच्याकडे, कोण आहेस तू. त्या अवस्थेने सांगितलं माझं नाव आहे यश. जिथं लक्ष्मी नाही ना तिथं मी राहू शकत नाही. यशही हळूहळू निघून जावं लागलं. पुढे एक तिसरी स्त्री आली, अत्यंत स्वरूपवान, देदीप्यमान. राजाने विचारलं कोण आहेस तो. त्या अवस्थेने सांगितलं माझं नाव आहे कीर्ती. जिथं लक्ष्मी नाही, जिथं यश नाही तिथं मी सुद्धा राहू शकत नाही. तीही हळूहळू बाहेर जाऊ लागली. आणि चौथा एक पुरुष समोर आला. राजांकडे विचारलं कोण आहेस बाबा तो. त्या अवस्थेनं उत्तर दिलं माझं नाव आहे धर्म. धर्म म्हणल्याबरोबर राजा उठला, त्याचे पाय धरले. काही कर, लक्ष्मी जाऊ दे, यश जाऊ दे, कीर्ती जाऊ दे, पण तुझी अत्यंत आवश्यकता आहे. तू जाऊ नकोस. राजानं पाय धरले. धर्माचे पाय धरल्याबरोबर लक्ष्मी आली, यशही आलं आणि कीर्ती सुद्धा आली. धर्म अत्यंत महत्वाचा आहे. आपण हिंदू आहोत. मग प्रत्येकाने विचार करावा. मी कोण्या जातीचा याला विचार नाही. अरे देवानं सुद्धा जात बाजूला ठेवली आणि चोखोबारला आपलं असं केलं. देवाने जात मान्य केलं नाही.
हिंदू म्हणून आज प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपण कुठंतरी याचा विचार करायलाच पाहिजे, करायलाच पाहिजे. आलायस तुझ्या धर्मामध्ये, अरे धर्मरक्षण करणार आहे. आमची गीता सांगते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. धर्माचं थोडं जरी आचरण केलं, थोडं, जास्त प्रमाणामध्ये करू नका, थोडं आचरण करा, फार मोठ्या संकटातून धर्म आम्हाला वाचवणार आहे. आणि आमचा धर्म आमच्याकरता सर्वश्रेष्ठ आहे. कसाही असू द्या, हिंदू धर्म सर्वश्रेष्ठ आहे. जगानं मान्य केलंय महाराज, जगानं आपली हिंदू संस्कृती जगानं शिरोधार्य मानली. आज स्वामी विवेकानंदाचं जे नाव घेतात, स्वामी विवेकानंदाकडे काही संपत्ती नाही, फार मोठे कोणते भारी भारीचे कपडे नाही आहेत त्यांच्याकडे, काही नाही, फक्त सर्वश्रेष्ठ हिंदू धर्माचा विचार. आणि त्या हिंदू धर्माच्या विचारामुळं सगळं जग आज त्यांच्या पायाशी आलं, पायाशी. फार मोठी क्रांती महात्म्याने असणारं केली त्या. आणि त्याच महात्म्याचे आम्ही काहीतरी अंश आहोत, अंश. आमच्याही मध्ये कुठंतरी जागृती हवी आहे, कुठंतरी आम्हाला जागा करणारा हवा आहे. आज मालक असतील किंवा आपले कार्यकर्ते असतील, मी पाहतोय मागच्या 2-3 महिन्यापासून सतत अभ्यात दिवस रात्र त्यांनी ह्या कार्यक्रमाकरता एवढीची पब्लिक आली ना, 2 महिन्यापासून काम करायला, 2-3 महिन्यापासून सारखं कार्य करतात. 2-3 महिन्यापासून कार्य केल्यामुळं निदान एवढी तरी आली. जर अचानक ठरलं असतं तर कोणीच आलं नसतं. निदान 2-3 महिन्यापासून सारखं मोबाईलवर चालू आहे, पेपरला चालू आहे, सगळीकडे बातम्या अशा प्रकारच्या असणार आहे. प्रत्येक ठिकठिकाणी आम्ही सुद्धा कीर्तनामध्ये, मागच्या कीर्तनामध्ये प्रतिपादन केलं, आत्माराम महाजन सुद्धा कीर्तनामध्ये असणारं सांगितलं. इतकं सांगून त्या मानानं बरं अशा प्रकारचे असणारे म्हणण्याची वेळ आहे, हरकत नाही. पण एक लक्षात ठेवा, पहिल्यांदा अगोदर हिंदू म्हणून प्रत्येकाने याचा विचार अशा प्रकारचा असणार करण्याची गरज आहे. आणि प्रत्येकानं विचार करून येणारा काळ अत्यंत विचित्र स्वरूपाचा आहे, विचित्र स्वरूपाचा काळ येणार आहे पहिल्यांदा. आणि आपला धर्म, मी अगोदर सांगून, आपला धर्म सर्वश्रेष्ठ आहे. कंटाळू द्या. एक जण आपल्या हिंदू धर्माला कंटाळला, तर विचार केला हिंदूमध्ये आलो मी, माझा काही उपयोग होत नाही आहे, मला धर्माचा कंटाळा आला, आणि त्यानं मुस्लिम धर्म स्वीकारला, मुस्लिम धर्म. तेव्हा त्यांनी सांगितलं, बाबा आमच्या धर्माचे ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचं तुला पालन करावं लागेल, काही हरकत नाही, करतो. तुला मशिदीमध्ये झोपावं लागेल, झोपतो. हिंदू धर्माचा कंटाळा आला म्हणून मुस्लिम धर्म स्वीकारला, त्यांच्या मशिदीमध्ये झोपू लागला. पण हिंदू धर्माचे संस्कार आतापर्यंतचे, सकाळी उठल्याबरोबर अगोदर पहिल्यांदा आपण जेव्हा उठतो ना, त्यावेळेस आपण जांभळी देतो, आळशी माणसा जांभळी, आणि जांभळी आल्याबरोबर सुटकी वाजवतो, राम 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 शब्द तोंडातून निघतात. मशिदीमध्ये झोपलेला पहाटे उठला लवकर, सकाळी 4-4:30 वाजता, आणि उठल्याबरोबर राम 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 म्हणू लागला. जवळ त्यांची काही मौलवी झोपले होते, एकदम जागे झाले. अरे ही मशीद आहे, इथं राम राम नाही चालत, इथं तुला अल्ला अल्ला म्हणावं लागेल. क्षमा करा, चुकलो मी, मला माहित नाही. 1 दिवस, 2 दिवस, 8 दिवस, महिना होता 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 वर्ष निघून गेलं, पण त्याचं सकाळी उठल्याबरोबर राम राम काही बंद होत नव्हतं, बंद होत नव्हतं. शेवटी ते कंटाळले, रागावले, आणि 1 दिवस त्यांनी शिव्या देण्याकरता सुरुवात केली. आज 1 वर्ष होत आलंय, पण तरी सुद्धा तुझ्या तोंडातला राम राम जात नाहीये. अरे तुला अल्ला अल्ला म्हणण्याची सवय लावावं लागणार आहे. त्यावेळेस त्यांनी फार मोठं गोड उत्तर दिलं, सांगितलं, मौलवी साहब हमारा राम 60 बरस का है और तुम्हारा अल्लाह 1 बरस का है, 1 बरस का है. इतनी जल्दी नहीं आएगा. आमच्यावर जे संस्कार आहेत हिंदू धर्माचे ना, ते हिंदू धर्माचे संस्कार हे शेवटपर्यंत टिकणार आहेत, शेवटपर्यंत. याच्याकरता प्रत्येकाने RRSचं काम करणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही इथं पक्षाचा कोणीही विचार करू नका, इथं कोणी हिंदू म्हणून, इथं कोणी शिवसेना म्हणू नका, राष्ट्रवादी म्हणू नका, किंवा बाकी काही काय जे असेल ते बाजूला ठेवा. पण हिंदू म्हणून आपण सर्वांनी, काल ईद झाली, कालच त्यांचं पिल्लू बाहेर पडलं. अरे त्यावेळेस नमाज होते ना, नमाज, त्यावेळेस त्यांचं लहानसं बारीक पिल्लू जरी असलं ते सुद्धा महाराज वेळेवर मशिदीमध्ये जातो, वेळेवर. पण आज आमचे आता सकाळपासून मालक 8:30 पासून तिथे आले, सगळेजण आले, प्रशांत मालक आले, शिवाजी सावकार आले, सगळी मंडळी अगोदर आली, पण येण्याचा पत्ता सुद्धा नाही. का? आम्हाला टाइमचं बंधन नाही.
स्वैराचारी जीवन आमचं झालेलं आहे. अरे स्वैराचारी जीवन तुम्हाला आत्ताच थांबावं लागणार आहे. ही वेळ जर निघून गेली ना, शेवटी महाराज काही उपयोग असणार होणार नाही, काही उपयोग होणार नाही. पश्चाताप करण्याशिवाय दुसरा पर्याय होणार नाही. हातातली वेळ निघून जाऊ देऊ नका. लोक टपलेले आहेत. फक्त आता हे 2 महापुरुष जर आपल्या देशातून निघून गेले ना, 2 महापुरुष, संपलं महाराज. हे त्याचीच वाट पाहिलेत. आता कधी बाजूला होतील, कधी बाजूला होतील. याच्याकरता प्रत्येकाने या गोष्टीचा विचार करणं अत्यंत गरज आहे. आणि आपण हिंदू समाज विचारी माणसं आहोत. माणूस म्हणला की विचार असणार आहे. फक्त जागृत करण्याचं काम कोणीतरी करावं लागणार आहे. सुप्त शक्ती आमच्यामध्ये सुप्त झालेली आहे, ती जागृत करण्याचं काम आहे. हनुमंतराय सीताशुद्धी करण्याकरता निघाले, पण हनुमंतरायामध्ये शक्ती नाही आहे. सगळी वानर सेना मोठ्या असे ना हनुमंताकडे पाहू लागली. हनुमंता, हे कार्य तू करू शकतो, तुझ्याशिवाय कोणी करणार नाही. हनुमंतामधली सुप्त शक्ती जागृत करण्याचं काम सगळ्या वानर सेनेने केलं. झोपलेली शक्ती जागृत झाली आणि फार दिव्य प्रमाणामधलं काम हनुमंतरायाने केलं. त्याच पद्धतीनं हिंदू समाज झोपलेला आहे. हा झोपला हिंदू समाज कुठंतरी जागा करून याला हलवून उठवावं लागणार आहे. सुप्त शक्ती यांच्यातली जागृत करावी लागणार आहे. आणि हीच वेळ सध्या अशा प्रकारची असणारी आहे. याच्याही पुढं अनेक प्रकारचे मान्यवर या ठिकाणी बोलणार आहेत. थोडक्यामध्ये मी आपले या ठिकाणचं थोडक्यातलं संभाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.